आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आमच्या शाळेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. शिंदे, वेलकम. थँक्यू. तुम्ही मला ओळखलं तर असेलच ना? आय एम रिअली व्हेरी सॉरी. आपण भेटलोय का आधी? चला आपण हॉलमध्ये जाऊया का? येस प्लीज. येस प्लीज का. आपले आजचे प्रमुख पाहुणे मिस्टर देवांश जहागीरदार यांची उपस्थिती झालेली आहे. त्यांच्यासाठी आपल्या शाळेतली मुलं एक छान स्वागत गीत गातील. मिस्टर देवांश जहागीरदार यांना विनंती करते की त्यांनी दिवा लाईट करण्यासाठी स्टेजवर यावं. अंजली, अगं सरांच्या स्वागताचं भाषण सईला लिहायला सांगितलं होतं. तिने तुला दिलंय का? हो दिलं ना. मग दे मला. मी करते ना भाषण. सईने मला सगळं समजावून सांगितलं. मी करते. तुला वाचायला जमेल? मी ऍक्ट्रेस आहे. हॅलो, सिरियल मध्ये वगैरे काम करते. मला नाही जमणार तर कोणाला जमेल? तू ऍक्ट्रेस आहेस? कमाल आहे. सईने कधी सांगितलं नाही. आता स्वतःच्याच बहिणीचं कौतुक स्वतः कसं करायचं म्हणून कदाचित तिने सांगितलं. कोणत्या सिरियल मध्ये काम करतेस तू? ऍक्च्युली माझं सिरियल मध्ये कास्टिंग झालंय पण ती अजून आली नाहीये ना. पण मूवी येतोय माझा. एक मूवी येतोय, मोठा मूवी आहे. अरे वा, कोणता मूवी? त्याचं काय आहे, त्याचं ना शूट आत्ताच संपलंय, त्याच्यामुळे जरा नाव सांगत नाही. पण तो आला की मी सांगेन ना तुम्हाला. म्हणजे सईला सांगेन, सई तुम्हाला सांगेन. बरोबर. तू कर भाषण. ऑल दी बेस्ट. थँक्यू. माननीय अध्यक्ष महादेव, माननीय अध्यक्ष महोदय, तुमचं आमच्या शाळेत खूप स्वागत आहे. तुमच्यासारखा मोठा पर्सन इथे समोर बसल्या म्हटल्यावर थोडंसं दडपण आलंय. पण काही चुकलं तर तुम्ही मोठ्या मनाने समजून घ्याल ही खात्रीही वाटतेय. तुम्ही वेळात वेळ काढून मुलांना गाईड करायला आलात आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवायला आलात, यासाठी संपूर्ण स्कूल तर्फे मी तुमचे आभार मानते. खूप खूप थँक्यू. धन्यवाद.
आता मी देवांश सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलून मुलांना मार्गदर्शन करावं. थँक्यू सो मच. छान वाटतंय मला आज इथे येऊन तुम्हा सर्वांना भेटून. काय झालं, असे का बघताय तुम्ही सगळे माझ्याकडे? नाही, मी कुठलंच मार्गदर्शन वगैरे देणार नाहीये, मला कुठलं लेक्चर सुद्धा देणार नाही. म्हणजे प्रिन्सिपल मॅमनी माझ्यावर ही जबाबदारी दिली, त्यांचा मोठेपण आहे, पण मी कोणीच मोठा माणूस वगैरे नाही. मी तुमचाच मित्र आहे, वयाने थोडा मोठा असलेला तुमचाच मित्र. सो या, नो लेक्चर्स, आपण गप्पा मारूयात, चालेल ना सगळ्यांना? सो मला सांगा, काय तुम्हाला मोठे होऊन काय बनायचंय, म्हणजे ठरवलंय कोणी? सांगणार? मला मोठं होऊन टीचर बनायचंय. सर, मी पायलट होणार. नाईस. सर, मी डॉक्टर बनणार. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सर, मी सायंटिस्ट बनणार. अरे वा, फारच कमाल गोल आहेत तुम्हा सर्वांचं, हुशार आहात तुम्ही. आय एम शुअर तुम्हाला आयुष्यात जे जे व्हायचे, जे जे मिळवायचे ते सगळं मिळणार. पण तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगू, तुम्ही हे सगळं होण्याआधी आपल्या सगळ्यांना आधी आपल्याला एक चांगला माणूस व्हायचं. आपण जर चांगला माणूस झालो ना, तर आपल्याला आयुष्यात जे व्हायचंय, जे मिळवायचंय ते सगळं होणार. म्हणजे टीचर, डॉक्टर, पायलट, सायंटिस्ट, एनिथिंग, तुम्हाला जे व्हायचंय ते. पण आपण चांगला माणूसच होऊ शकलो नाही तर आपलं काहीही होणं काहीच उपयोगाचं नाही.